तिचं डोकं खूप छान आहे या गोष्टीमध्ये. म्हणजे लिटरली ती जब वी मेट मधली गीत आहे ना, मैं अपनी फेवरेट हूँ, ती तशीच आहे. सगळ्यात आधी ही महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही स्वतःवर प्रेम करा. जर तुम्ही स्वतःवर प्रेम करायला लागलात तर तुम्ही सुंदरच दिसता. झी मराठीची बार्बी आणि सिंड्रेला दिसतेस. छान दिसत म्हणजे सगळ्यांमध्ये मी छान दिसते. तू बोलतो हो तूच छान दिसतो. मला बोलत होता दिव्या हे जरा खूप असं झटांग पटांग नाही वाटत आहे का तुला? तू वाट वाट मी पायखडी तू वाट वाट मी ज्योत तुझी. अरे यार अजय आणि शितली आहे पण मला नाव का आठवत नाही. अरे यार बघायची रे मी सिरियल. शिट. एक सांग मला सुरुवातीचं फक्त अक्षर सांग. अक्षर मी ओळखणार का? हां सुबोध भावे सुद्धा होते या मालिकेत. अरे मला सिरियल माहिती आहे मला नाव नाही पटकन आठवत. खुलता कळी ही खुले ना. नमस्कार कलाकट्टामध्ये मी भावना शिंदे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. झी मराठी अवॉर्ड्स 2025च्या नॉमिनेशन पार्टीला आलो आहेत आणि आपल्यासोबत आहेत जयंत आणि जान्हवी. खूप खूप स्वागत आहे. कसे आहात? मस्त एकदम मजेत एकदम मजेत. आणि कमाल दिसत आहेत. म्हणजे दिव्या भारी दिसतेस आणि खूप म्हणजे ते दिसताना कळतं हे कॅरी करणं खूप कठीण आहे. कसं कॅरी करते? करते कॅरी आणि मदत पण करतायत सगळे. जसं की मेघन अक्षया म्हणजे अक्षया स्वतःच पण तरी ती विचारी करत होती मला मदत. त्याच्यानंतर हर्षदा ताई. सो म्हणजे माझे सगळेच को ॲक्टर्स. आनंद दादा जो अधिराज आहे तो. माझे दोन भाऊ हरीश वेंकी आणि संतोष दादा. सो जे भेटतात ते जर नाही होत असेल तर मागून ते पकडतात. चाल तू आम्ही आहोत तुझ्या मागे असं करतात. जयंत कमाल दिसतंयस काय सांगशील? थँक्यू. नाही खरंच आज झी मराठी अवॉर्ड्सचं नॉमिनेशन आहे तर छान टिपटॉप बनून यायचंच होतं. कुठे ना कुठे बरेच दिवसांपासून मी आणि दिव्या पण आम्ही डिस्कस करत होतो की काय कलर्ड कोऑर्डिनेटेड कपडे त्यांना हवे होते इन अ वे. अँड तेच आम्ही काय आउटफिट चूज करायचा कसे काय छान दिसू. तिचं डोकं खूप छान आहे या गोष्टीमध्ये. म्हणजे लिटरली ती जब वी मेट मधली गीत आहे ना, मैं अपनी फेवरेट हूँ, ती तशीच आहे. सो येस ते तिच्या कपड्यांवरून पण तुम्हाला दिसेलच की तेवढी मेहनत ती घेतेस. सो कुठे ना कुठे मला असं वाटतं की सगळ्यात आधी ही महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही स्वतःवर प्रेम करा. जर तुम्ही स्वतःवर प्रेम करायला लागलात तर तुम्ही सुंदरच दिसता. मला कोणाला आपण आवडो ना आवडो मैं मेरी फेवरेट हूँ आणि मी फ्लॉन्ट करत राहणार. दॅट्स इट. आणि जान्हवीला जयंतकडून काय कॉम्प्लिमेंट आहे? आत्ता तर सुंदर कॉम्प्लिमेंट खरं तर मिळाली आहे जब वी मेटची गीत. पण अजून काही या लुकसाठी काय खास कॉम्प्लिमेंट मिळाली? तोच सांगेल. मी आल्यालाच तिला बोललो तू आज झी मराठीची बार्बी आणि सिंड्रेला दिसतेस. आणि माझं असं होतं थँक्यू. आणि मी खरं तर त्याला म्हटलं होतं की एवढ्या सगळेजण आहेत तू मला सांग की मी कशी दिसते. तू बोलतो अगं तूच छान दिसते. म्हटलं सगळ्यांमध्ये मी छान दिसते. तू बोलतो हो तूच छान दिसतेस असं त्याने मला श्युरिटी दिली. सो मग मला आवडलं ते. वा वा. खऱ्या नवऱ्याला पाठवलंय का लुकचा फोटो? सकाळीच काय कॉम्प्लिमेंट? जेव्हा ट्रायल केले हे जेव्हा हा आउटफिट ट्रायल केला तेव्हाच त्याला पाठवलं होतं. पण तो मला बोलत होता दिव्या हे जरा खूप असं झटांग पटांग नाही वाटत आहे का तुला? तर म्हटलं लेट्स सी छान वाटेल अक्षय बघूयात कधीतरी ट्राय करावं लागेल. तो म्हणाला ठीक आहे. आणि जेव्हा मग मी रेडी होऊन सकाळी निघाले तेव्हा त्याला फोन केला. तो ऑफिसमध्ये होता. मस्त दिसतंय हे खूप छान दिसतंय हे. म्हणून आता बघितलंस ना कंटिन्यू फोन पण येत आहेत. पण झी मराठीच्या मालिका जसं तुमच्या मालिकांना खूप प्रेम मिळते तसं या आधीच्याही सगळ्या मालिकांना इतकं प्रेम मिळालं आणि त्या अजूनही प्रेक्षकांच्या आपल्या सगळ्यांच्या लक्षात आहे. तर एक छोटासा गेम खेळूया. मी मालिकेतील नायक आणि नायिकांचे फोटो तुम्हाला दाखवेन आणि तुम्हाला मालिका ओळखायची. ओके तुला पाहते रे. बरोबर आता तिने सांगितलंच आहे. माझी या प्रियाला प्रीत कळेना. प्रो आहे ते. अरे थांब नाही सांगते ना मी. तू वाट वाट मी पायखडी तू वाट वाट मी ज्योत तुझी. अरे यार अजय आणि शितली आहे पण मला नाव का आठवत नाहीये. पहिलं अक्षर सांगू का? हिंट देऊ का तुला? लागिरा झालं जी. येस शी मला लाखात एकच आठवे.
अरे यार बघायची रे मी सिरियल शिट. जयंत एक सांग मला सुरुवातीचं फक्त अक्षर सांग. अक्षर मी ओळखणार. का 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 अरे थांब मी सांग. अजून एक हिंट देऊ का? हां. सुबोध भावे सुद्धा होते या मालिकेत. अरे मला सिरियल माहिती आहे, मला नाव नाही पटकन आठवत आहे. अजून काय हिंट देऊ? थांब 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 मी तरी ओळखणारी. का रे दुरावा. येस. खुलता कळी ही खुले ना. वा, मला वाटतं हे आवडतं शीर्षक गीत होतं का दिव्याचं? हो आणि दोघेही माझे मित्रमैत्रिणी आहेत त्यामुळे अजूनच जास्त. आणि त्यात जयंतने हे गाणं तिला 100 वेळा गायला लावलेलं आहे एका त्यामुळे शिक्षामध्ये. विसरू शकणार रेड कार्पेटवर सुद्धा गायला सांग. गा प्लीज. मी पहावे तू दिसावे पारणे या मनाचे फिटेना अंतरीची अंतरेही कातरीही सारी मिटेना हीच भीती हीच प्रीती वीण दोघातली ही तुटेना हेच कोडे रोज थोडे सोडवावे तरीही सुटेना आस मुकल्या जीवनाची आज खुलता गळी ही खुलेना वाट चुकल्या या मनाची आज खुलता गळी ही खुलेना. क्या बात है. आणि पूर्ण पाठ आहे महत्वाचं म्हणजे ना ते. माझं फेवरेट टायटल सॉन्ग होतं हे. म्हणजे झीचे इतके टायटल सॉन्ग इवन झीचं जे झी गौरवचं गाणं आहे ना मी मराठी झी मराठी तर आहेच पण बीज जसे अंकुर ते मनी कल्पना येते व्याकुळ होते तिळ तिळ तुटते खोल कुठे मोहरते कल्लोळात मनाच्या वीज चमकुनी जाते शब्दांचे अन गीतांचे हे भानुहर पुनी जाते हा गौरव संगीताचा हा गौरव आय डोंट नो म्हणजे गलेचा हे हृदयस्पर्श हे हृदयपुष्प रसिकांच्या चरणी अर्पण करणाऱ्यांचा. सो कधीतरी म्हणजे लहानपणापासून एकतर ही गाणी ऐकत आलेलो आहोत हीच गाणी ऐकून मोठे झालेलो आहोत सो ही गाणी विसरणंच शक्य नाही आहे अगं. नक्कीच. आणि जितकं प्रेम झी मराठीच्या सगळ्या मालिकांना मिळालं आहे तितकंच तुमच्या मालिकेला तुमच्या जोडीला मिळते. अवॉर्ड्ससाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.